मी पल्लवी मिलिंद बागाव, मेडत ग्रामपंचायत येथे वसुली लिपिक या पदावर 2020 पासून कार्यरत आहे। तसेच मी 1/6/2018 पासून संगणक ऑपरेटर म्हणून काम करत होते। माझे काम व माझे शिक्षण बघून मला 1/12/2020 पासून वसुली लिपिक म्हणून नेमण्यात आले। तेव्हापासून ते आज रोजीपर्यंत मी माझे काम प्रामाणिकपणे व्यवस्थित करत आलेले आहे, करत पण आहे। पण आज मी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे मला ग्रामपंचायतमध्ये होणाऱ्या त्रासाला कंटाळून यामध्ये एक उपसरपंच, 2 सदस्य, एक ग्रामसेवक आणि एक लिपिक यांच्या त्रासाला कंटाळून मी हा निर्णय घेतलेला आहे। ह्यांचं असं म्हणणं येतं की मी ह्यांच्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने काम करावीत। म्हणजेच एखाद्याची चुकीची पट्टी आकारायची, चुकीचं पद्धतीने कमी पैसे घ्यायचं, ते सांगतील त्याचा पट्टी न घेता उतारा देणं, अशी कामं माझ्याशी आणि होणार नाही। मी त्यांना बऱ्याच वेळा सांगितलं, पण ते काय ऐकत नाहीत। मग मी असा विरोध केला तर ते मला डायरेक्ट मग असा विरोध करतात। मग माझ्या विरोधात चुकीच्या पद्धतीने मासिक मीटिंगला ठराव करणं, कामावरून काढणे। आता गेली मार्च 2025 पासून माझा 10 महिन्यांचा पगार त्यांनी ठेवलेला आहे। माझं उदरनिर्वाहाचं साधनच त्यांनी बंद करून टाकलेलं आहे। मग मी न्याय मागायचा कोणाला? बीडीओ साहेबांना मी किती वेळोवेळ पत्रव्यवहार केला, ह्याच्या संबंधित बीडीओ साहेबांनी पण मला कोणत्याही पत्राचं उत्तर दिलेलं नाही। मग मी न्याय मागायचा कोणाकडे? ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना लिपिक मला लज्जा उत्पन्न होईल अशी का कृत्य करतो? मला तिथं काम करण्याचं सुद्धा अवघड झालेलं आहे। मी हे असं बेकायदेशीर काम न करण्यामुळे माझ्यावर राजकीय दबाव टाकला जातो, जातीय त्रास दिला जातो, किंवा मग कामावरून काढण्याच्या धमक्या, पगार न देण्याच्या धमक्या, हे सतत वारंवार माझ्याबरोबर होत आहे। मग मी न्याय मागायचं तरी कुठं? न्याय मला देणार तरी कोण? मी बेकायदेशीर कामं करत नाही म्हणून उपसरपंच, 2 सदस्य, एक लिपिक आणि तत्कालीन ग्रामसेवक हे सगळेजण त्यांच्या बॉसच्या सांगण्यावरून मला त्रास देतात। असा त्रास देतात की मला जातीय, मानसिक त्रास झाला पाहिजे, मी ते काम सोडून गेले पाहिजे। मी ते काम सोडून गेल्यानंतर ह्यांच्या भ्रष्टाचाराचा बाजार मांडायला मोकळी झाली। हे सगळं होण्याच्या पाठीमागे त्यांचा बॉस आहे। मी जे आज आत्मदहन करण्याचा निर्णय घेतलेला आहे, ते आत्मदहन नसून एक हत्या आहे आणि या हत्येला हे सर्वजण कारणीभूत आहेत।